जेव्हा म्हटलं एवढं मोठं यश मिळालंय, सत्कार करायला तुम्ही आलं पाहिजे, त्यामुळे सगळी वेळेची ओढाताण होऊन सुद्धा मी आज इथे येणं मान्य केलं. आणि तो आग्रह त्याचा असतो की लोकांना नंतर भेटा, पहिलं भगवंताला भेटा. मी फोन केला त्याला की उशीर झालाय, पहिलं इथे येतो, लोकांना मोकळं करू. थोडं नाही नाही नाही, भगवंताला भेटल्याशिवाय जायचं नाही. मग आता प्रश्न आला की मी भगवंताकडे असं मागितलेलं आहे की एप्रिलमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विधान परिषदा आहे. वाक्य तो पूर्ण होते. एप्रिलमध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यसभा, विधान परिषद असे मोठ्या प्रमाणावर आहेत. मी भगवंताला असं म्हटलं की बा, राजा राऊत हा अतिशय कर्तृत्ववान माणूस, गैरसमजाने पडला. ज्यांनी पाडलं त्याने नंतर पश्चाताप झाला, नंतर करून काय पश्चाताप होऊन काय उपयोग. तर त्याला पुन्हा एकदा आम्हाला विधान भवनात न्यायचं आहे. तर त्यामुळे विधान परिषद माननीय देवेंद्रजींचा अधिकार आहे, त्यामुळे मी दिली नाही. तर कोणीतरी म्हणेल की देवेंद्रजींचे अधिकार कोणी काढून घेतो, देवेंद्रजींचेच अधिकार आहेत. भगवंताला प्रार्थना केली की देवेंद्रजी ह्याला विधान परिषद देऊ रे, आणि भगवंताला असं म्हटलं